जय भीम. मी कल्पना सूर्यवंशी, भारतीय जनता पार्टीची ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष. रेतीबंदर येथे जर तुम्ही जाल आणि बघाल तर रेतीबंदर बायपास ब्रिजच्या खाली कोणीतरी अज्ञात लोकांनी 100 ते 150 कोंबड्या, मेलेल्या कोंबड्या ब्रिजच्या खाली फेकलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये अक्षरशः आळ्या पडलेल्या आहेत आणि त्याची एवढी दुर्गंधी येते. त्याच्यामुळे जो निरर्थक लोकांना त्रास होतोय, ज्या दुर्गंधीमुळे आज आज तुम्ही बघत असाल कितीतरी आजार, स्वाईन फ्लू, ते काही बर्ड फ्लू आहे, चिकनगुनिया, असे आजार पसरत आहेत. आणि तरी अशा कंडिशन मध्ये ज्या कोंबड्या, तिथे मेलेल्या कोंबड्या कोणीतरी फेकलेल्या आहेत, ते कोणाला दिसत नाहीये का? येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना दिसत नाहीत की प्रशासनाला दिसत नाहीत? प्रशासन कुठे लक्ष देत आहे? आज जर तिथल्या लोकांना, लहान मुलं शाळेत जातात येतात, त्या लोकांना त्रास, मुलांना त्रास, सर्वांना त्या गोष्टीचा त्रास आहे. माझ्या कोंबड्यांच्या गाड्या इथून जात आहेत, बायपासने जातात किंवा खालून जातात. मग तुम्ही लोक तिथे काय समजलंय? ती कचरा कुंडी आहे का? तिथे तुम्ही मेलेल्या कोंबड्या आणून फेकतायत. मी जर लक्ष ठेवायला गेली ना, मी तिथे खुर्ची टाकून बायपासला तिथेच बसून राहीन आणि एकही कोंबड्याची गाडी तिथून जाऊ देणार नाही. एकेकांना असा धडा शिकवे ना, तुम्ही लोक हे असे कामं करताय का? कचरा, मेलेल्या कोंबड्या मेलेल्या किंवा कचरा टाकण्यासाठी तुम्हाला प्रशासनाने वेगळी जागा दिलेली आहे, तिथे टाका ना. तुम्ही रहदारीच्या ठिकाणी का कचरा करताय? का घाण करताय? त्या लोकांचे जीव धोक्यात घालताय. अशामुळे आजार झाला तर त्याला जिम्मेदार कोण? मग या गोष्टीला जिम्मेदार जो असेल ना, त्याला लवकरात लवकर त्याच्यावरती कडक कारवाई केली जाईल. हे सगळ्यांच्या लक्षात राहू द्या.